नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। 2023-24 या पिरियडमध्ये जे काही रिक्रूटमेंट आलेले आहेत किंवा येत आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एक्झाम काही जणांच्या झालेल्या आहेत, काही एक्झाम झालेल्या आहेत आणि काही आता होणे अपेक्षित आहे। इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे भरपूर गॅप पडते आहे। महाट्रान्सकोमध्ये गॅप पडलेली आहे, महावितरणमध्ये गॅप पडलेली आहे, सध्या SEBCचा सुद्धा मुद्दा आलेला आहे। आणि या मेन पिरियडमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे बोलणार आहे स्पेशली ते म्हणजे महाजनको टेक्निशियन 3 ITI ज्यांचं क्वालिफिकेशन झालेलं असेल, आपण त्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे। आपले जे प्रीवियस व्हिडिओ आहे किंवा आधीचे व्हिडिओ ते बघा, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की कुठल्या ट्रेड्ससाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता महाजनको टेक्निशियन 3 साठी। त्यामध्ये साधारण 8 ते 10 ट्रेड्स इथे अलाउड असतात। तर त्यामध्ये साधारण 800 पदांची वॅकन्सी चं नोटिफिकेशन ऑलरेडी त्यांनी 1-1.5 महिना आधी दिलेलं आहे, इलेक्शनच्या आधी दिलेलं आहे, लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी। तर त्यामध्ये ती जाहिरात आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे, कारण की जे काही न्यूज आहे किंवा जे काही माहिती मिळते आहे त्यानुसार जुलैमध्ये बरीचशी प्रोसेस त्याची सुरू होणार आहे असं अपेक्षित आहे। त्यानुसार तुम्ही तयारीला लागू शकता आणि त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे दोनच फक्त नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट असतात, बाकी टेक्निकल यामध्ये नाही आहे, सध्या तरी नाही आहे। पण तो जाहिरात आल्यानंतर विस्तृत काय ते आपल्याला लक्षात येईलच, काय डिटेल सिलेबस काय आहे ते। तरी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये वर्बल नॉन वर्बल याचा अभ्यास तुम्ही सुरू करा। तुमच्याकडे बुक्स असतीलच असं मी गृहीत धरतो। त्यामध्ये अचिन ढवळे सर आहे, सतीश वसे सर आहे, अंकलगी आहे आणि बाकीचे जे बुक्स आहे RS अग्रवाल वगैरे आहे, तर तुम्ही हे यूज करू शकता। ठीक आहे, याच्यामध्ये नॉन टेकचं सिलेबस आहे, टेक्निकलबद्दल कन्फर्मेशन नाही आहे। परंतु याआधी जे एक्झाम झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त नॉन टेक्निकलचं सिलेबस होतं, टेक्निकल यामध्ये शक्यतो राहत नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या डायरेक्शननी तयारी करा। बाकी पुढे अपडेट जुलैच्या 1st-2nd वीकमध्ये त्याबद्दल काहीतरी कुठेतरी आपल्याला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळेल असं आपण आशा करू शकतो, जे काही माहिती आपण घेतली आहे त्यावरून। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्रोसेस मित्रांनो बघा, जे काही आहे एकच एक्झाम असते, कुठल्याच प्रकारचं इंटरव्ह्यू नाही, कुठल्याच प्रकारचं बाकी काही कुठली टेस्ट नसते, फक्त एकच रिटर्न एक्झाम असते। एक ऑनलाईन टेस्ट तुम्ही क्रॅक केली की तुम्ही डायरेक्ट तिथे महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 म्हणून जॉईन होता। त्याच्यामध्ये जे नवीन जे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले आहेत त्यांच्यासाठी मी माहिती सांगतो आहे, बाकी जे जुने जुळलेले आहेत त्यांना सगळं माहितीच आहे, आपण ऑलरेडी त्यावर व्हिडिओ दिलेले आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी स्केल जी आहे ती साधारण 40 ते 45च्या घरामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट महाजनको टेक्निशियन 3चा, जसं महापरिषद महावितरणमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे 3 वर्ष, त्यानंतर ते परमनंट करतात, मग तुम्हाला स्केल लागू होते। आधी 15, 16, 17 हजार असते। यामध्ये तसं अजूनपर्यंत तरी नाही आहे, पुढे काय होईल ते बघू आपण। याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला जे काही 25,000 प्लस काहीतरी स्केल आहे, बेसिक स्केल आहे, आणि प्लस तुमचे अलाउन्सेस हे सगळं ॲड करून तुम्हाला 40 ते 45च्या घरामध्ये तुमचा पगार जातो, पहिला पगार तुमचा तेवढा जातो। त्याच्यामुळे या पोस्टला किंवा या या वॅकन्सीला अतिशय महत्त्व आहे, त्याच्यामुळे तयारीला लागा। तुम्ही सध्या जॉब करत असाल, प्रायव्हेट जॉब करत असाल तर सोबत अभ्यास करा, सध्या जॉब सोडू नका। आणि नंतर ॲड आल्यानंतर तुम्ही जॉब सोडून सुद्धा अभ्यास करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर, परंतु डेडिकेटेडली तयारी सुरू करा। कारण की कसं आहे की आता कुठल्याही महिन्यामध्ये किंवा कुठल्याही वीकमध्ये ती वॅकन्सी अपेक्षित आहे। अतिशय महत्त्वाचं अपडेट आपल्याकडे कालच्याच तारखेला हे आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा। आणि बाकी महावितरण महापारेषणचं जे आहे तर महावितरणमध्ये SEBCचा मुद्दा आलेला आहे, त्याच्यामुळे त्यालासुद्धा डिले होणार आहे। आणि महापारेषणमध्ये जे एक्झाम डेट्स आहे त्यासुद्धा डिले होणार आहे पुढे। आता त्याच्यामध्ये ती SEBCचं जे काही आता जागांमध्ये बदल होणार आहे त्यानुसार ते पुढे क्लिअर होईलच आपल्याला। आता या या महिन्याच्या शेवटपर्यंत ते क्लिअर होईल किंवा जुलैच्या कुठल्याही वीकमध्ये ते क्लिअर करतील आणि नंतर ती पुढची प्रोसेस चालेल, एक्झाम वगैरे चालेल। ठीक आहे, तर महाजनकोचे जे काही विद्यार्थी मित्र वाट बघत आहेत त्यांच्यासाठी चांगली न्यूज मला तुम्हाला द्यायची होती आजच्या व्हिडिओमध्ये। जुलैमध्ये कुठल्याही वीकमध्ये ती जाहिरात येऊ शकते आणि नंतर 1 महिना किंवा 15 दिवस किंवा 20 दिवस तुम्हाला फॉर्म सबमिशनसाठी देतील आणि नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती एक्झाम होईल, त्याच्या आधी ती एक्झाम होणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा। आणि महावितरण महापारेषणची जी प्रोसेस आहे ती आता थोडी लेंदी झालेली आहे, त्याच्यामुळे महापारेषणचं जे आहे टेक्निशियन जे काही आपलं विद्युत सहाय्यकची पोस्ट आहे आणि EAची पोस्ट आहे त्याची जुलैमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे असं आपण म्हणू शकतो। आणि महावितरण तर ऑक्टोबर किंवा सप्टेंबर आहे, त्याच्या पुढेच जाईल, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पुढे जाईल, कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आता पुढे तर आचारसंहिता आहे आणि विधानसभेचे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे ती प्रोसेस थोडी पुढे जाणार आहे। ठीक आहे, आणि बाकी वॅकन्सीसुद्धा भरपूर येणार आहे मित्रांनो। नेक्स्ट मंथमध्ये बऱ्याचशा नवीन वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतील असं आपण आशा करू शकतो, कारण की प्रोसेस बऱ्याच ती थांबलेली होती इलेक्शनमुळे, लोकसभेच्या इलेक्शनमुळे, परंतु जुलैमध्ये ती प्रोसेस आता पुढे मार्गी लावणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा। तुम्ही ज्यासाठी प्रिपरेशन करत असाल त्याच्या तयारीमध्ये राहा। नॉन टेकचं जे काही तुमचे क्लिअरिकलसाठी वाट बघत असाल तर नॉन टेकमध्ये सुद्धा महावितरण महापारेषणमध्ये या E-रेंडिंगमध्ये सुद्धा वॅकन्सी येऊ शकते, ते थोडे चान्सेस कमी आहे परंतु येऊ शकते। उपकेंद्र सहाय्यक वगैरे वॅकन्सी येऊ शकते महावितरणमध्ये। ठीक आहे,
तर अशा करतो मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट होतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे. अभ्यासामध्ये तुम्ही असालच, परंतु त्याला आता गती द्या, कारण की जुलैमध्ये ती ॲड आली की पुढे त्याची प्रोसेस सुरू होते. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, त्यांना त्यांच्याबद्दल ती माहिती पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकजण इथे तयारीमध्ये राहील आणि त्यांना थोडंफार माहिती होईल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत आणत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.